परंतु नागपूरच्या वेतन पथक अधीक्षकानं 9 करोडचे बोगस बिलं त्या ठिकाणी शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे। साहेब बोला ना। धन्यवाद सभापती महोदय, आपण मला 260च्या प्रस्तावावर बोलण्यास संधी दिल्याबद्दल। सभापती महोदय, या राज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या भरोशावरती हे सरकार निवडून आलं, परंतु या राज्यामध्ये अंमली पदार्थ, ड्रग्ज, दारू परवाने हे सर्रास दिल्या जात आहे। त्यामुळे या ठिकाणी आज या लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसते आहेत। शेवटी दारूच्या व्यसनापायी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे। दारूच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात व्हायला लागलेले आहेत आणि ड्रग्जच्या माध्यमातून लहान मुलं सुद्धा त्या व्यसनाला या ठिकाणी बळी पडताना दिसते। जे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना आपण वाचवू शकत नाही, लाडक्या बहिणीच्या मुलांना आपण वाचवू शकत नाही, लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा आपण पुरवू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे। एक यवतमाळ जिल्ह्यातलं उदाहरण मी देतो की एका सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्या ठिकाणी प्राचार्य असलेल्या रिद्धी तिवारी या प्राचार्यांनी आपल्याच त्या शाळेमध्ये असलेल्या पतीचं, त्याच्यावरती शंतनू देशमुख याच्यावरती विष प्रयोग करून त्याची हत्या केली आणि हत्या झाल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी ती प्राचार्य ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होती, ज्या विद्यार्थ्यांना UPSC MPSCचं मिशन चालवण्यासाठी पहाटे 4 वाजता शाळेमध्ये बोलवत होती, त्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्याच्या माध्यमातून यवतमाळच्या बाजूलाच एका जंगलामध्ये नेऊन त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु त्या व्यक्तीला, रिद्धी तिवारीला अटक झाली, त्या बाल गुन्हेगार म्हणून त्या मुलांना सुद्धा अटक झाली। परंतु ज्या संस्थेमध्ये 4 वाजतापासून विद्यार्थ्यांना बोलावलं जात होतं, त्या संस्थेच्या संस्थाचालकावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। खऱ्या अर्थानं असं नियमबाह्यरित्या 4 वाजता मुलांना शाळेत बोलावलं जाते, कोणाच्या परमिशननं त्या ठिकाणी बोलावलं जात होतं, हा खरा संशोधनाचा विषय आहे। परंतु त्या प्रक्रियेमध्ये त्या रिद्धी तिवारीला अटक झाली, परंतु त्या संस्थाचालकाला अटक झाली नाही, त्या शाळेची आस्थागायत त्या ठिकाणी मान्यता काढण्यात आलेली नाही। नुकतंच आपण एका पेपरमध्ये वाचलेलं आहे, एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये एका गरीब पालकानं मुलीची ॲडमिशन्स घेतली, परंतु ॲडमिशन घेतल्यानंतर त्या मुलीला वाटलं की या शाळेमध्ये मला शिकायचं नाही, म्हणून त्या पालकांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे TC मागण्यासाठी गेले असता त्या शाळेच्या संस्थापकांनी आणि त्याच्या पत्नीने दोघांनी मिळून त्या पालकाला बेदम मारलं आणि नंतर त्या पालक दवाखान्यात पोहोचायच्या अगोदरच त्याचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे असे प्रकार जर शाळेमध्ये होत असेल तर तात्काळ या शाळांची मान्यता रद्द केली पाहिजे, परंतु तसं होताना या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। बंधूंनो, सभापती महोदय, आता या महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूरचा घोटाळा सगळीकडे गाजते आहे आणि त्याच खाजगी प्राथमिक वेतन पथक अधीक्षक कार्यालयामध्ये 9 करोड रुपये बोगस पद्धतीनं शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे, तेही बोगस शिक्षकांच्या खात्यामध्ये। ॲक्च्युली प्रथा अशी आहे की नियम असा आहे की कुठलीही थकबाकी अदा करायची असेल तर शिक्षण उपसंचालकाची परमिशन घेतल्याशिवाय कुठलीही थकबाकी अदा करता येत नाही। परंतु नागपूरच्या वेतन पथक अधीक्षकानं 9 करोडचे बोगस बिलं त्या ठिकाणी शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत। एकाच शिक्षकाला डबल पेमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकीकडे या महाराष्ट्रामध्ये 50% शाळांमध्ये पदं रिक्त आहे, पदभरतीची कारवाई होत नाही। प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकमध्ये मोठ्या प्रमाणात, सिनियर कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहे, परंतु या बोगस पद्धतीनं नियुक्त्या करून तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय केला जात आहे। या बाबीकडे शासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष असल्याचं मला दिसून येते आहे।
या ठिकाणी ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र प्रमुख परीक्षेसाठी मध्ये फार मोठी अनियमितता झालेली आहे. जून 2023 राज्यातून 24,000 जागेकरिता केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी जाहिरात करण्यात आलेली होती. त्याकरता राज्यभरातून जवळपास 54,821 पात्र शिक्षकांनी परीक्षा अर्ज सादर केले. सदरची परीक्षा जून 24 होणार होती, परंतु अजूनही परीक्षा झालेली नाही. 54,821 शिक्षकांकडून 1,000 रुपये प्रति याप्रमाणे जवळपास 54,82,21,000 रुपये या ठिकाणी वसूल करण्यात आलेले आहे. आणि हा टेंडर या ठिकाणी IBPS या कंपनीला देण्यात आलेला होता. पण 2 वर्षापासून अजूनही ती परीक्षा न झाल्यामुळे, त्या पदाचे RR तयार न झाल्यामुळे 2 वर्षापासून ती कंपनी करोडो रुपयाचं व्याज त्या ठिकाणी कमवते आहे. याकडे सुद्धा शासनानं लक्ष देणं हे काळाची गरज आहे. या ठिकाणी मराठी भाषेला केंद्राने महाराष्ट्राची मराठी ही मातृभाषा आहे. केंद्राने राजभाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल केंद्र शासनाचं अभिनंदन करतो. या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70% शाळा मराठी माध्यमातून शिक्षण देत असतात. या मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली होती आणि शासनानं जेव्हा विरोध झाला तो शासन निर्णय रद्द केलेला आहे. परंतु आम्हाला असं वाटलेलं आहे की प्रांतीयांना नोकरीत सामावून घेण्यासाठी शासनानं ही एक योजना केली होती काय, असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. शालार्थ ID घोटाळा मोठ्या प्रमाणात आहे. 2 मे 2012 पासून शिक्षक पद भरतीला बॅन होता. फेब्रुवारी 2023 शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी करण्यात आली. त्यावेळेस बॅकडेटच्या नियुक्त्या देऊन या ठिकाणी 8 ते 10 वर्षाची थकबाकी या ठिकाणी अदा करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता नसताना कुटुंबातील अपात्र व्यक्तींना त्या ठिकाणी नियुक्ती देण्याचं काम झालेलं आहे. मान्य पदापेक्षा जास्त पदं त्या ठिकाणी भरली. प्राथमिकमधून अतिरिक्त शिक्षकांचे माध्यमिकमध्ये समायोजन करण्यात आले. अंशतः अनुदानितवरून 100% अनुदानावरती समायोजन करण्यात आले. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. या ठिकाणी राज्य शिक्षण मंत्री आदरणीय पंकजी भोयर साहेब बसलेले आहे. या घोटाळ्याची आपण SIT मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार झालेला आहे. या प्रकाराची आपण SIT मार्फत नियुक्ती करण्याची घोषणा केलेली आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.